Hello students, this is the fourth part of our second semester's grammatical second point, that is verbs. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामरचा जो दुसरा भाग आहे सेकंड सेमिस्टरचा verbs, त्याचा हा चौथा भाग. तर मागील भागामध्ये आपण प्रायमरी मॉडल ऑक्झिलरी यांचा अभ्यास केलेला होता. आता या भागामध्ये आपण मॉडल verbs काय आहेत त्यांची माहिती घेऊया. Modal verbs or simply modals are auxiliary verb. तर मॉडल वर्ब म्हणजेच काय? हे साधारणपणे साध्या सोप्या भाषेमध्ये हे ऑक्झिलरी वर्बच आहे, सहाय्यकारी क्रियापदच आहे. यूज्ड टू एक्सप्रेस, आता यांचा उपयोग कशासाठी केला तो? यूज्ड टू एक्सप्रेस द स्पीकर्स ॲटिट्यूड. ॲटिट्यूड म्हणजेच काय? वर्तणूक and belief with regard. belief म्हणजे विश्वास, regard म्हणजे संबंधित, to the action presented by the main verb. तर यांचा उपयोग कशासाठी केला जातो? तर मेन व्हर्बने जे ॲक्शन प्रेझेंट केलेली आहे, म्हणजे मेन व्हर्ब जी क्रिया दाखवत आहे त्याच्या संबंधित जो बोलणारा आहे म्हणजे कर्ता आहे त्या वाक्यातला, त्याची वर्तणूक आणि त्याचा विश्वास कसा आहे, ती क्रिया करत असताना त्याची वर्तणूक किंवा त्याचा विश्वास कशा प्रकारचा आहे, ठाम आहे, कमी आहे, जास्त आहे, ही सर्व माहिती देण्याकरता मॉडल ऑक्झिलरी वापरले जातात. There are 13 modal verbs in English. तर इंग्रजी भाषेमध्ये 13 मॉडल वर्ब सांगितलेले आहेत. कोणकोणते आहेत ते? Can, could, may, might, shall, should, will, would, must, need, dare, ought to आणि शेवटचा आहे used to. तर हे 13 जे आहेत हे मॉडल वर्ब्स आहेत. These always come either before a main verb or before a primary auxiliary. तर हे जे आहेत मॉडल वर्ब्स can, could, should, would हे जे आहेत हे मेन वर्बच्या अगोदर किंवा प्रायमरी जे वर्ब्स आहेत प्रायमरी ऑक्झिलरी त्यांच्या अगोदर नेहमी येत असतात. बिफोर अ प्रायमरी ऑक्झिलरी फॉलोड बाय द मेन वर्ब, आणि या प्रायमरी ऑक्झिलरी नंतर मेन वर्ब आलेला असतो म्हणजे मुख्य क्रियापद आलेलं असते. टू एक्सप्रेस आयडियाज सच ॲज प्रोबॅबिलिटी. तर यांचा उपयोग कशासाठी केला जातो? ज्या कल्पना आहेत त्या स्पष्ट करण्याकरता. मग कोणकोणत्या कल्पना? प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता आणि संभावना, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता, सर्टन्टी म्हणजे निश्चितता, ॲबिलिटी म्हणजे क्षमता, परमिशन म्हणजे परवानगी, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन किंवा कर्तव्य, अँड नेसेसिटी म्हणजे आवश्यकता. या सर्व गोष्टी एक्सप्रेस करण्याकरता, व्यक्त करण्याकरता या मॉडल वर्बचा उपयोग केला जात असतो. लुक ॲट सम एक्झाम्पल्स बिलो. आता खाली काही एक्झाम्पल दिले आहेत त्याच्याकडे आपण बघूया. उदाहरणार्थ, यू मे टेक द डे ऑफ. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे? पहिल्यांदा इथं मॉडेल आलेलं आहे, मॉडेल वर्ब. त्याच्यानंतर काय आलेलं आहे?
तर परमिशन देण्याकरता हे मॉडेल वर्ब या ठिकाणी वापरलेलं आहे. यू मे टेक द डे ऑफ म्हणजे तू आज एक दिवसाची सुट्टी घेऊ शकतो किंवा घेऊ शकते अशी परमिशन देण्याकरता त्या ठिकाणी ते वापरलेलं आहे. आणखी एक घेऊ. शी विल हॅव लेफ्ट फॉर कोलकाता. She will have left for Kolkata. आता याच्यामध्ये काय आलेलं आहे? मॉडल वर्ब आलेला आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे? will have म्हणजे परफेक्ट टेन्स ऑक्झिलरी आहे हे. have left परफेक्ट टेन्स ऑक्झिलरी म्हणजे हॅव आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप जर आलं तर ते परफेक्ट टेन्स मध्ये येत असते. आणि हे कशाकरता वापरलेलं आहे? टू इंडिकेट सर्टन्टी म्हणजे निश्चितता दर्शवण्याकरता या ठिकाणी हे जे वाक्याची रचना आहे हे वापरलेली आहे. शी विल हॅव लेफ्ट फॉर कोलकाता. तर तिने कोलकात्याला निघून जावं, निश्चितपणे निघून जावं किंवा निघून गेलेली असेल हे निश्चितता दर्शवण्याकरता हे इथं वापरलेलं आहे. आणखी एक वाक्य घेऊ. ही कॅन प्ले सितार. आता इथं काय झालेलं आहे? मॉडेल आलेलं आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे? मेन वर्ब आलेला आहे प्ले. त्याच्यानंतर हे जे आहे हे कशाकरता मॉडेल आणि मेन वर्ब वापरलेला आहे? तो एक्सप्रेस ॲबिलिटी. ॲबिलिटी म्हणजे त्याची क्षमता, तो एखादी क्रिया करू शकतो हे दाखवण्याकरता कॅन इथं वापरलेला आहे. आता त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? डिफाइनिंग फीचर. डिफाइनिंग फीचर म्हणजे काय? अर्थ स्पष्ट करणारी वैशिष्ट्ये. त्याच्यामधला नंबर 1 मॉडल वर्ब्स आर ऑलवेज फॉलोड बाय मेन वर्ब. तर मेन वर्बच्या अगोदरच नेहमी मॉडल वर्ब आलेले असतात. कॅन कुड शुड म्हणजे कॅन कुड शुड नंतर मुख्य क्रियापद येत असते. The main verb appears in its base form. आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं जे पहिलं मूळ रूप असते त्या मूळ रूपातच क्रियापद येत असते या मॉडल वर्ब नंतर. Or the form in which a word appears in the dictionary. किंवा डिक्शनरी मध्ये आपण ज्याप्रमाणे शब्द बघतो त्याच प्रमाणात त्या प्रकारामध्ये येत असतो. फॉर एक्झाम्पल डू, गो इन द सेंटेन्स. नंबर 2 sometimes modal verb are followed by a primary auxiliary verb, in which case the main verb comes after the primary auxiliary. काही वेळेला काय होतं की मॉडल ऑक्झिलरी नंतर प्रायमरी ऑक्झिलरी येतं आणि त्याच्यानंतर मेन वर्ब येत असतं. Thus, instead of verb phrase consisting of modal verb, main verb, there could be modal verb, primary auxiliary verb and main verb. तर मॉडल वर्ब म्हणजे कॅन कुड याच्यानंतर मेन वर्ब ही जी क्रिया आहे किंवा वाक्याची रचना आहे हे न करता दुसऱ्या प्रकारे सुद्धा वाक्याची रचना होते. म्हणजे मॉडल वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि त्याच्यानंतर मेन वर्ब. इफ द प्रायमरी ऑक्झिलरीज फॉलोइंग द मॉडल आर बी और हॅव, द वर्ब डज नॉट अपीयर इन इट्स बेस फॉर्म but in either the present participle eating or sleeping. For example, in the past participle eaten, slept. आता इथं उदाहरण दिलेलं आहे. You will be traveling tomorrow. आता इथं काय झालेलं आहे बघा. You will be
traveling tomorrow. तर जे मॉडल वर्ब आहे त्याच्यानंतर जर प्रायमरी वर्ब आलेलं असेल, प्रायमरी ऑक्झिलरी आली असेल, तर त्याच्यानंतर येणार जे मेन वर्ब आहे ते एकतर क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे त्याला आयएनजी लागलेलं असेल, म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतात त्याला, किंवा क्रियापदाचं तिसरं रूप त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणतात, ते आलेलं असेल. आणखी एक उदाहरण घेऊ. दे might have left the door open. आता इथं बघा मॉडल वर्ब आलेला might, त्याच्यानंतर प्रायमरी ऑक्झिलरी आलेला have, आणि नंतर जे मेन वर्ब आहे त्याचं तिसरं रूप आलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल आलेलं आहे. अशी सुद्धा वाक्याची रचना असू शकते किंवा होत असते. तर अशा प्रकारे हा जो भाग आहे आपण इथं संपवणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू स्टॉप हियर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच.